ढोकळा खायची इच्छा आहे पण कुठलीही पूर्वतयारी नाही. चला मग बनवूया इन्स्टंट असा रवा ढोकळा. त्यासाठी आपण एक वाटण तयार करू. त्यात 2-4 लसूण पाकळ्या, आलाचा तुकडा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून एक जाडसर असा पेस्ट तयार करून घेऊ. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीक पण करू शकता. आता आपण एका बाउलमध्ये 1.5 वाटी रवा घेणार आहोत. रवा हा बारीक हवा, जाड असेल तर तुम्ही त्याला बारीक करून घेऊ शकता. 4 चम्मच बेसन टाकलेलं आहे. आता आपण याच्यात ॲड करूया त्याच वाटीने अर्धी वाटी दही. दही फार आंबट नाही आहे इथे, तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करून घेऊ शकता. आता यात घालूया वाटलेला ठेचा 1 चम्मच, हळद थोडीशी आणि चिमूटभर साखर. आता आपण हे सगळे जिन्नस एकजीव करून घेऊया. विस्कस असेल तर विस्कसनी करा, नाहीतर चम्मचनी केलं तरी काही हरकत नाही. पण एक लक्षात ठेवा की हे आपण एकाच डायरेक्शनने फिरवायचं आहे. यात आपण हवं तसं हळूहळू थोडं थोडं पाणी घालून मिक्स करूया. पाणी थोडं जास्त घातलं तरी चालेल, कारण यात रवा असल्यामुळे रवा पाणी शोषून फुलतो थोडा. हे बघा, या कन्सिस्टन्सीने मी आता हे बॅटर तयार केलेलं आहे. आता आपण याला झाकून एक 15 ते 20 मिनटं असंच रेस्टवर ठेवू. हे बघू शकता तुम्ही 15 ते 20 मिनटानंतर हे कसं घट्ट झालेलं आहे. आता आपण यात थोडंसं पाणी टाकून याला आपल्याला हवे त्या कन्सिस्टन्सीमध्ये करून घेऊ. हे बघा, जास्त पातळ नको आणि जास्त घट्ट पण नको, असं थिकनेस ठेवायचं आहे याचं. आता आपण यात ॲड करूया चवीपुरतं मीठ. मीठ घातलं की यात ॲड करूया एक चिमूटभर खायचा सोडा. याऐवजी तुम्ही इनो टाकला तरी काही हरकत नाही. आणि 2 ते 3 चम्मच तेल घालून आता हे आपण मिक्स करून घेऊया. बॅटरला चांगल्या प्रकारे फेटायचं आहे, जेणे की घातलेला सोडा आणि मीठ व्यवस्थित मिक्स होईल. आता आपण एका कढईत थोडं पाणी घालून त्यात एखादं जाळी किंवा स्टँड टाकू आणि याला कवर करून प्रीहीट होऊ देऊ, म्हणजे की आपल्याला ढोकळा बनवायला इझी होईल. पाणी गरम होते तोपर्यंत आपण इकडे एक प्लेट तयार करू. एक आपण प्लेट घ्यायची, त्याला तेल लावून घेऊ. तेलला चांगलं ग्रीस करून घेऊ, म्हणजे की ढोकळा कुठेच चिपकणार नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही आणखी कोणतं बाऊल यूज करू शकता. हे बघा, आता आपण यात बॅटर टाकू. बॅटर थोडंसं जास्तच टाकू, म्हणजे की ढोकळा चांगला फुलला जाईल. बॅटर टाकल्यानंतर आपण याला थोडंसं टॅप करून घेऊ, म्हणजे कुठे एअर बबल्स असतील तर ते सेट होतील. हे बघा, अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं आहे. आणि आता आपण यात थोडंसं लाल तिखट घालू. हे दिसायला खूप छान दिसतं आहे, म्हणून थोडंसं आपण इथे लाल तिखट घालूया. आता आपण याला स्टीम करून घेऊ. बघू शकता इथे पाणी पण व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता ही प्लेट यात ठेवू. बस इतकं लक्षात ठेवा की ही प्लेट पाण्याला टच होता कामा नये आणि एकदम मधोमध ठेवायची आहे. आता आपण याला कवर करून 15 ते 20 मिनटं असंच वाफेवर होऊ देऊ. अधूनमधून चेक करत राहू. गॅस आपण लो टू मीडियम ठेवूया. ही इन्स्टंट होणारी अशी रेसिपी आहे, याला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता इथे. आता आपण चेक करूया, थोडं फोकच्या साहाय्याने याला चेक करू. हे बघा, मी इथे नाईफ टाकते आहे. थोडं हे चिकटतं आहे, म्हणजे याला अजून शिजायला एक 5 मिनटं तरी आणखी लागतील. 2-3 जागेवर आपण इथे चाकू टाकून बघतो आहे. आणखी याला कवर करून 5 मिनटं शिजवून घेऊ. आता हा पूर्णपणे शिजलेला आहे. सर्व बाजूनी हा एकसारखा शिजल्या गेलेला आहे. बघू शकता तुम्ही इथे. याला छान स्पंज पण आलेला आहे. आता हा खूप गरम आहे. थंड झाला की आपण याला कट करून घेऊया. याचे छोटे छोटे किंवा तुम्हाला हवे असेल तसे तुम्ही पीसेस करू शकता. हे बघा, मी दाखवते तुम्हाला आता एक उचलून. बघा याला किती छान स्पंज आलेला आहे आणि कसं जाळीदार झालेला आहे. आपण याला तडका देऊ. त्यासाठी कढईत थोडं तेल टाकून राई जिरं घालू. राई जिरं तडतडलं की यात आपण घालूया 2 हिरव्या मिरच्या,
थोडासा कढीपत्ता आणि आता यात आपण ढोकळे ॲड करू. ढोकळे अलगद हाताने आपण यात टाकूया. ढोकळे सोडले की याला आपण हळूहळू चालवूया किंवा टॉस केलं तरीही चालेल आणि वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकली की आपला ढोकळा हा रेडी आहे. बघू शकता तुम्ही, दिसायला पण किती सुरेख दिसतोय, तसाच खायला पण खूप टेस्टी लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. हा ढोकळा हिरवी चटणी किंवा सॉससोबत पण खायला छान लागतो. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत.